तर मित्रांनो, जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत होतो की येणारा काळ खूप कठीण आहे स्टॉक मार्केटसाठी आणि इतर गोष्टींमुळे खूप म्हणजे आपले जे सर्वसामान्यांचे जे हाल होणार आहेत, तर त्याची आता सुरुवात झालेली म्हटलं तरी हरकत नाही. कारण जर बघितलं तर मोठमोठे लोक आहेत. आता मी तर म्हणजे खूप दिवसापासून सांगत होतो की असं काही घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप आपले जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यावर खूप त्याचा परिणाम होणार आहे. तर उदय कोटक म्हणजे जे कोटक बँकिंग जी सिस्टीम आहे त्याचे सर्व म्हणता येईल. तर यांनी आता विधान केलेलं आहे की जे मिडल ईस्टमध्ये जे प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे जे पेट्रोल आणि डिझेलचे दर जे वाढणार होते तर त्याचा जो इम्पॅक्ट होता तो आत्तापर्यंत खूप म्हणजे पेट्रोलियम कंपन्यांनी झेललेला आहे. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता जो इम्पॅक्ट आहे तो सर्वसामान्यांवर सुद्धा आता जाणवेल. कारण पेट्रोल डिझेलचे जे भाव आहेत ते वाढणार आहेत आणि पेट्रोल डिझेलचे भाव जर वाढले तर त्यानंतर महागाई वाढणार आहे आणि महागाई जर वाढली तर गव्हर्नमेंटला जे आहे ती इंटरेस्ट रेट म्हणजे वाढवावं लागणार आहे, म्हणजे व्याजदर वाढवावेच लागणार आहेत. म्हणजे आता जे होत आहे येणारा जो काळ आहे तो खूप कठीण आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आणि हेच मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगत होतो, कारण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सर्व स्पष्ट दिसत होतं, सर्व घडण्याआधी दिसत होतं. आणि त्यापूर्वी मी सांगत होतो की ओरडून की त्यावेळेस तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येण्यापूर्वी अगोदर विचार करा. कारण का टेक्निकल ॲनालिसिस आहे ती कुठे खोटं बोलत नाही. तुम्ही आता जर बघितलं असेल अनेक अशा कंपन्या असतात त्यांचे रिझल्ट असतात आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यामध्ये कंपनीचे जे रिझल्ट आहेत चांगले आले किंवा वाईट आले, मग त्यानंतर आपण विचार करतो. पण या सर्व गोष्टी घडण्याआधी तो जो चार्ट असतो जो स्टॉकचा तो किंवा जो इंडेक्स असतो त्यावर सगळं म्हणजे आपल्याला दिसून येतं. जे असतं ना टेक्निकल ॲनालिसिस त्यावर सगळं आपल्याला आधीच त्याची कल्पना येऊन जाते की पुढे काय घडणार आहे. त्यामुळे जर आता तुम्ही जर बघितलं माझी जी व्हिडिओ आहे टेक्निकल ॲनालिसिसची निफ्टी फिफ्टीची, तर तुम्ही मागची व्हिडिओ बघा, चेक करा. म्हणजे मी असं सांगत नाही की माझा मोठेपणा पण देखील सांगत नाही, पण मी आधीच सगळ्यांना प्रिपेअर करत होतो आणि आधीच सांगत होतो सगळ्यांना की येणारा काळ खूप कठीण आहे, त्यासाठी सगळ्यांनी प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. आणि मी अजूनही पुन्हा सांगतो, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येणार असाल तर खूप विचार करा. कारण यापुढे जर तुम्हाला वाटतंय की स्टॉक मार्केट खूप सोपं आहे तर नक्कीच राहणार नाही. स्टॉक मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश येऊ शकतो, यासाठी वेगवेगळे कारणं राहणार आहेत. आणि त्यामध्ये आता जर बघितलं आपण मिडल ईस्टचं कारण झालं आणि मेन जे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं US कर्जाचा जो बबल आहे तो. तर आता यामध्ये जे गोष्टी त्या आता हळूहळू उलगडा व्हायला लागल्या. आणि तुम्ही जर बघितलं पंतप्रधान मोदींनी देखील यामध्ये आपल्याला आता मध्ये आवाहन केलं आहे की पेट्रोल डिझेलचा वापर आहे तो कमी करा, सांभाळून करा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा कुठे जाणे येण्याचा असेल तर. आणि सोने देखील खरेदी करताना त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं तुम्ही 1 वर्ष करू नका सोनं खरेदी किंवा चांदी खरेदी तुम्ही करू नका. तर म्हणजे वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत की त्या आता हळूहळू क्लिअर होत आहेत. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्शन नंतर सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होत जाणार आहेत, तर आता तुम्ही बघितलं इलेक्शनचे रिझल्ट देखील आले आणि हळूहळू आता सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत. आणि यापुढे देखील मी तुम्हाला सांगतो, स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर पूर्णपणे तुम्ही विचार करा, पूर्ण अभ्यास करा आणि त्यानंतरच मार्केटमध्ये या. कोणाच्या सांगण्या म्हणण्यावर येऊ नका, कारण मार्केटमध्ये जो लॉस होतो तो एकदम असा भयंकर होतो. कारण माणसाची जी मानसिकता आहे ती पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे ते मार्केटमध्ये येताना पूर्णपणे विचार करा. आणि जर तुम्हाला तरी वाटतंय की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे तर पडत्या मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर म्युच्युअल फंड चांगले ऑप्शन आहेत. त्यासाठी मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चांगला माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा किंवा व्हॉट्सॲप करा. माझी टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार जेवढे पैसे तुम्हाला गुंतवायचे त्यानुसार आपण एक चांगला प्लॅन तुम्हाला नक्की सुचवू. तर कशी वाटली तुम्हाला या अपडेट नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही बघितलं असेल मी किती दिवसापासून सांगतो या गोष्टी, म्हणजे आजचं नाही, माझं जुनं चॅनल होतं इक्विटी वेन म्हणून, त्यावर देखील मी हेच सांगितलं होतं. आणि त्यावेळी 70,000 रुपये सोनं होतं आणि आज जर बघितलं तुम्ही तर 1,70,000च्या आसपास सोनं आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी देखील बदललेल्या आहेत त्यामुळे देखील यामध्ये वाढ झाली आहे. पण जर बघितलं यामध्ये खूप म्हणजे वाढ झालेली सोन्यामध्ये आणि इथून पुढे देखील होऊ शकते, इथे मी माझं फक्त मत मांडतोय. त्यामुळे या सर्व गोष्टी जर तुम्हाला वेळेवर जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही जोडलेले असायला हवेत. आणि तुम्ही जर चॅनलवर नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा, म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. तर भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.